क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईत सध्या तापमानामध्ये आमूलाग्र बदल होताना पाहायला मिळतात। एकीकडे मुंबईमध्ये सर्वदूर धुरकट वातावरणाची निर्मिती झाली, तर दुसरीकडे उष्णतासुद्धा वाढणार आहे। आणि IMDच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आणि दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये तापमान 36 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये 9 ते 12 मार्च दरम्यान उष्णतेच्या लाटेनंतर गेल्या आठवड्यात तापमानात घट झाली होती, मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता 29 मार्चपासून तापमान 36 अंशापर्यंत वाढणार असल्याचं बोललं जात आहे। सोमवारी सांताक्रूज वेधशाळेत 33 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर कुलाबा वेधशाळेत 32.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। किमान तापमानात उपनगरात 23.8 अंश आणि मुख्य शहर भागात 24.9 अंश तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान थंड आहे। AQI देखील नियंत्रणात आहे, मात्र लवकरच वाऱ्यांची दिशा बदलेल आणि उत्तर पश्चिमेकडील वारे वाहू लागतील आणि त्यामुळे तापमानामध्ये किंचित वाढ होणार आहे। IMDच्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत तापमान 33 अंशाच्या दरम्यान राहील, परंतु शनिवारी आणि रविवारी 36 अंशापर्यंत पोहोचू शकतं। त्यामुळे काहीशा उन्हाच्या झळा मुंबईकरांना भासू शकतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।